निवडणुकीच्या तोंडावर होईना त्यांनी हे दिलेलं आहे आणि असंच जसं हा दर्जा दिलेला आहे तसं गिफ्ट सिटी सारखं पण इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी द्यावा। इकडून जे नोकऱ्या पळवतात मराठी माणसांच्या गुजरातला त्या देखील रोखून महाराष्ट्रातच ठेवाव्या ही आमची मागणी आहे। आणि मराठी भाषा भवन जे आम्ही मरीन ड्राईव्ह येथे करत होतो त्याला ज्यांनी स्थगिती दिली आहे खोके सरकारने त्याचं पण काम लवकरच सुरू करावं। याचंच या मराठी भाषा भवनाचं जे आहे ते तुमच्या काळामध्ये खरं तर भूमिपूजन झालं होतं, परंतु आता काम स्थगित केलं, कितीतरी काम स्थगित केलेत। आता नवरात्रीचा सण सुरू झालेला आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात एकविरा देवीसाठी आम्ही ते फर्निक्युलर वगैरे करत होतो, तिथून ते देखील काम स्थगित केलं। सुशोभीकरण काय तिथे अजून सोयीसुविधा वाढवत होतो ते काम स्थगिती दिलेली आहे। म्हणजे भाजप आपण पाहताय महाराष्ट्र विरोधी आहेच। निवडणुकीच्या तोंडावर होईना त्यांनी हे दिलेलं आहे आणि असंच जसं हा दर्जा दिलेला आहे तसं गिफ्ट सिटी सारखं पण इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी द्यावा। इकडून जे नोकऱ्या पळवतात मराठी माणसांच्या गुजरातला त्या देखील रोखून महाराष्ट्रातच ठेवाव्या ही आमची मागणी आहे। आणि मराठी भाषा भवन जे आम्ही मरीन ड्राईव्ह येथे करत होतो त्याला ज्यांनी स्थगिती दिली आहे खोके सरकारने त्याचं पण काम लवकरच सुरू करावं। याचंच या मराठी भाषा भवनाचं जे आहे ते तुमच्या काळामध्ये खरं तर भूमिपूजन झालं होतं, परंतु आता काम स्थगित केलं, कितीतरी काम स्थगित केलेत। आता नवरात्रीचा सण सुरू झालेला आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात एकविरा देवीसाठी आम्ही ते फर्निक्युलर वगैरे करत होतो, तिथून ते देखील काम स्थगित केलं। सुशोभीकरण काय तिथे अजून सोयीसुविधा वाढवत होतो ते काम स्थगिती दिलेली आहे। म्हणजे भाजप आपण पाहताय महाराष्ट्र विरोधी आहेच।